नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गोपाळकृष्णासाठी माळा बनवणार आहे. आता अधिक महिना जवळ येणार आहे. अधिक महिन्याकरता आपण गोपाळकृष्णाला मोत्यांच्या माळा कशा बनवायच्या ते शिकणार आहे. तर मी तुम्हाला आज एकदम साधी, सोपी, सुंदर अशी डिझाईन शिकवणार आहे. एकदम सोपी. तर ती डिझाईन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 6 नंबरचे, गोल्डन मोती, हे 0 नंबरची मोती आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. तर मग आपण आता सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहे. सहा मोती ओवून घेतले पहा. आणि ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा आपण दरवेळेस बघत असतो. गाठ आहे, गाठीजवळचा हा मोती आहे. त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. अशी सुई आपण काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेऊ. अगदी छोटीशी सुंदर अशी माळा मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही माझे चॅनल कुठून बघता आहेत ते मला कॉमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला डिझाईन आवडली की मला ते सुद्धा कॉमेंटद्वारे कळवा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, हा असा आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा आपला गोल इथे तयार झाला. आता आपल्याला हा आपण 6 मोत्यांचा गोल केला. आता आपल्याला असे 5 गोल बनवायचे आहे 6 मोत्यांचे. तर आपण धाग्यामध्ये आता 5 मोती ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले आणि हा जो मधला मोती आहे धागा निघायला, त्याच्यातून सुई आपल्याला अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. अशी सुई काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला दुसरा गोल इथे तयार झाला. आता आपण खालच्या ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, ह्या मधल्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे. आता परत इथे आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे. ह्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. त्याच्यावरच परत आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आणि खालच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे पहा, हे असे गोल आपले इथे तयार झाले. 3 गोल आपले झालेले आहे. आपल्याला हे 5 गोल करायचे आहे. हे 5 गोल करून घेतले. ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची. सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ.
हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. तुम्हाला जर रंगीबेरंगी माळा पाहिजे असतील अधिक महिन्याकरता तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता. हे पहा, हे आपले 5 गोल इथे तयार झालेले. 1 2 3 4 5. आता आपल्याला गोलाचा ह्या लाईनमध्ये एक असा मधला गोल तयार करायचा आहे. त्याच्याकरता आपण हा जो गोल केलेला आहे त्याच्यातला हा मोती सोडून द्यायचा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि आता आपण इथे परत 5 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करून घेऊ. वाणामध्ये देण्याकरता छोट्या छोट्या मोत्याच्या निरांजनी, छोटी छोटी फुलं किंवा छोट्या छोट्या रांगोळ्या, सुपारी असो असे मी करून देऊ शकते. तुम्हाला पाहिजे असल्यास मला सांगा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई काढल्यानंतर हे पहा, अशी सुई काढून घेतलेली आहे. आता आपण इथे 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे जे वरचे 2 गोल्डन मोती आहेत त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. पहा, अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपण ह्या मोत्यातनं धागा बाहेर काढलेला आहे. तर आता आपल्याला इथे परत 5 मोती ओवून इकडे सुद्धा ह्या लाईनला आपल्याला 5 गोल करायचे आहे. हा मधला गोल केला आहे आपण, एक 6वा आणि इकडचे हे 5. आता परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला अशी विरुद्ध दिशेने बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आपण हे 2 मोती आणि सेंटरमधला 1 मोती असे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशाच आपल्याला पुढे अजून 3 लाईनी बनवायच्या आहे. 4 लाईनी आपल्याला बनवायच्या आहे. असे 4 गोल इथे आपल्याला करायचे आहे. हे पहा, हे इथे माझे गोल तयार झालेले आहे. आता 2 गोल करायचे बाकी आहे, ते मी पूर्ण करून घेते. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. आणि ह्या मधल्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढू. आता आपला एकच गोल करायचा राहिलेला आहे. तुम्ही नुसते ही माळासुद्धा गोपाळकृष्णाला घालू शकतात. मी तुम्हाला निरनिळ्या डिझाईनमधल्या माळा शिकवणार आहे, कारण आता अधिक महिना जवळ येतो आहे. पाच मोती ओवून घेतले. शेवटचा गोल आपल्याला बनवायचा आहे. हा मोती आहे, ह्याच्यातून धागा काढलेला आहे. तर त्याच दिशेने आपल्याला अशी सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. ह्या गोलातले हे सगळे मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, हा आपला गोल व्यवस्थित असा इथे झालेला आहे.
हा असा गोल तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे पांढऱ्या मोत्यांचा उपयोग करायचा आहे. आता मी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. ह्या मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. हे शेजारचे 3 मोती आणि हा 1 मोती. आता इथे आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. हा एक गोल्डन मोती घेतला, एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक गोल्डन मोती. असे 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे असे 3 मोती धाग्यात ओवून घेतले पहा. आणि हे जे मागचे मोती आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातनं सुई आपल्याला हा 1 मोती, त्याच्या पुढचा 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती, असे 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. तुम्हीसुद्धा हे माळा बनवू शकतात. करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा. आता आपण इथे 1 गोल्डन, 1 पांढरा, 1 गोल्डन असे 3 मोती होऊन घेतले. आता आपल्याला दरवेळेस इथपर्यंत 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे, 1 पांढरा मोती घ्यायचा आहे. पहा 2च मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे. आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्याजवळचा हा गोल्डन मोती, हा 1 गोल्डन मोती आणि त्याच्यावरचा 1 गोल्डन मोती, अशी 2 मोत्यात आपल्याला सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत 1, 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 1 गोल्डन मोती, 1 पांढरा मोती, 2 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि ह्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. परत हा 1 गोल्डन मोती, हा 1 गोल्डन मोती, हे 3 मोती, त्याच्याजवळचा 1 चौथा मोती, अशा 4 मोत्यातनं सुई आपण दरवेळेस बाहेर काढतो पहा. अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. आता परत आपण 1 गोल्डन मोती घेऊ, 1 पांढरा मोती घेऊ आणि ह्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण हा 1 गोल्डन मोती, हा 1 गोल्डन मोती, हा 1 गोल्डन मोती, अशी सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. तुम्ही ही माळा 7 मोत्यांचे गोल करून सुद्धा करू शकतात किंवा तुमच्या गोपाळकृष्ण जसा असेल त्या मापाची तुम्ही ही माळा बनवू शकतात. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे परत आता आपल्याला 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे. असे आपण 2-2 मोती ओवून घेणार आहे. ह्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. इथपर्यंत आपले हे 5 मोत्यांची लाईन तयार झालेली आहे. आता हा 1 गोल्डन मोती, त्याच्यानंतरचा हा 1 गोल्डन मोती, अशी सुई बाहेर काढणार आहे पहा. आता आपण जिथे मध्य केलेला आहे डिझाईनचा त्या गोलातल्या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहे. हा मधला मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती घ्यायचे, 1 पांढरा मोती घ्यायचा आणि 1 गोल्डन मोती घ्यायचा. असे आपण आता 4 मोती धाग्यात ओवून घेतलेले आणि हा जो गोल्डन मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार. हे पहा, इथे आपली अशी डिझाईन तयार झाली. आता आपण परत इकडच्या भागातलं सुई बाहेर काढू आणि इकडची लाईन पूर्ण करू. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. परत हा 1 गोल्डन मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे, 1 पांढरा मोती. ह्याच्यात तुम्ही रंगीत मोत्यांचाही वापर केला तरी चालणार आहे. सुंदर अशा माळा आपल्या आता अधिक महिन्याकरता आपण तयार करा. आता पहा, आता आपण दरवेळेस ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर आता आपल्याला ह्या गोल्डन मोत्याच्या वरती हा जो 1 गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता परत
हे 2 गोल्डन मोती, त्याच्या पुढचा एक गोल्डन मोती, अशी सुई बाहेर काढली पहा. आणि इथे आता परत आपण एक गोल्डन मोती ओवून घेणार आहे. एक पांढरा मोती ओवून घेऊ आणि ह्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. हे पहा, ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. आता आपण पुढच्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला एक गोल्डन मोती, एक पांढरा मोती आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण परत 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि इथे परत आता आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. आपली सुंदर अशी माळा इथे तयार होत आलेली आहे. आणि परत आता आपण ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आपला हा जो आकार आहे हा व्ही आकार इथे तयार झालेला आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण हा गोल्डन मोती, हा गोल्डन मोती आणि हा गोल्डन मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हा गोल्डन मोती, ह्याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता पहा, आता इथे परत हे 3 मोती आपले आलेले. तर आपण आता ह्या सलग 4 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, सुंदर अशी आपली माळा इथे तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हे पहा, ही अशी गाठ इथे मी पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, सुंदर अशी मोत्याची माळा आपली तयार झालेली आहे गोपालकृष्णाकरता. हे पहा, गोपालकृष्णाकरता बनवलेल्या सुंदर अशा मोत्यांच्या माळा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.